आगामी मनपा चुनाव को लेकर स्थानीय राजनीति में हलचल तेज हो गई है। रविवार 4 जनवरी को सिडको हडको परिसर में आयोजित एक महत्वपूर्ण बैठक में नांदेड़ जिला डीजे एंड साउंड यूनियन ने एक बड़ा निर्णय लिया है। यूनियन के लीडर सुनील वडगावकर ने जानकारी दी कि इस बार डीजे और साउंड चालक केवल उसी उम्मीदवार को अपना समर्थन और मतदान देंगे जो अगले 5 सालों तक उनके व्यवसाय और समस्याओं में उनकी मदद करने का ठोस आश्वासन देगा। इस बैठक में सैकड़ों की संख्या में डीजे के चालक, साउंड सिस्टम मालिक और ड्राइवर उपस्थित थे। यूनियन ने स्पष्ट किया है कि व्यवसाय से जुड़े लोगों के हितों की रक्षा करना उनकी प्राथमिकता है और जो हमारे काम आएगा हम उसी के काम आएंगे के नारे के साथ वे एकजुट होकर मतदान करेंगे। इस फैसले के बाद अब राजनीतिक गलियारों में चर्चा शुरू हो गई है, क्योंकि बड़ी संख्या में युवा और कामगार इस यूनियन से जुड़े हुए हैं जो चुनावी नतीजों को प्रभावित करने की क्षमता रखते हैं। मी सुनील वडगावकर आज वार्ड क्रमांक 20 मधील सर्व व्यावसायिक, डीजे व्यावसायिक, लाईट व्यावसायिक यांची आम्ही एक मीटिंग घेतली आहे की आम्हाला इलेक्शनमध्ये कोणाला मदत करायची, कोणाला नाही करायची, हा विषय चर्चेचा विषय होता। याच्यामध्ये आज असं ठरलं की भविष्यामध्ये जो नगरसेवक, जिल्हा परिषद मेंबर या फिर पंचायत समिती मेंबर आम्हाला मदत करेल आमच्या व्यवसायासाठी, अडीअडचणी सोडवण्यासाठी, त्यालाच आम्ही मतदान करणार आहोत आणि आम्ही त्याला ताकद देऊ। फक्त एक अट अशी आमची की त्यानं आम्हाला पुढे चढून ताकद दिली पाहिजे आणि कोणी नगरसेवक असो, कोणी असो, निवडून आल्याच्या नंतर त्यांना आमचा प्रत्येक प्रश्न सोडवायला पुढाकार घेतला पाहिजे। या अटीवरच आम्ही त्यांना मतदान करणार आहोत आणि ज्यांनी आमचं समर्थन करतील अशांनी आम्हाला येऊन भेटावे। आमच्या युनियनचे कमीत कमी सिडकोमध्ये 30 दुकानदार आहेत आणि 30 दुकानदार जर त्यांच्याजवळ काम करणारी कमीत कमी 50-60 मुलं, त्यांचं कुटुंब, 30 दुकानदाराचे कुटुंब, पुन्हा गाडी चालवणारी काही लोक आहेत आणि असा मोठा परिवार आहे आमचा। मोठी ताकद आहे प्रभाग क्रमांक 20 मध्ये आणि जे नगरसेवक आम्हाला येऊन आम्हाला शाश्वत करतील की पुढे चलून आम्हाला त्यांनी मदत करतील आमची अडचणी सोडवण्यासाठी आणि आम्ही त्यांनाच मतदान करणार आहोत, हे आजच्या मीटिंगमध्ये ठरलं आहे। याच्यामध्ये कसं कोणी मोठा कोणी छोटा समजून चालत नाही, सर्व व्यावसायिक सारखे आहेत आणि एका आवाजावर येऊन एका जागी येऊन काम करणारे आहेत आणि तळागाळातले लोक आहेत। कोणी बँकेचं लोन घेऊन काम करतं आहे, कोणी पर्सनल लोन घेऊन काम करतं आहे आणि याच्यामध्ये आम्हाला पोलीसवाल्याचा जास्त त्रास होतो आहे। राजकीय क्षेत्रामध्ये काम करताना त्यांचं काम राजकीय क्षेत्रातलं काम राहिलं की तिथे डिसेबलचा कायदा येत नाही आणि एखाद्या गरिबाचं काम करायचं म्हणजे डिसेबलचा कायदा येतो। त्याच्यामुळे आमच्या अडचणी वाढल्यात। त्यातल्या त्यात आता ते 112 नंबरचा एक प्रोग्राम चालू आहे प्रशासनाचा, त्याच्यामुळे फार त्रास होतो आहे। कोणी उठलं की हा साऊंडवाला त्रास देतो, तो साऊंडवाला त्रास देतो, फोन करतो आहे। याची शहानिशा न करता पोलीस प्रशासन येतं आहे, त्या डीजेला धरतं आहे, घेऊन जातं आहे आणि अशाच बऱ्याच काही अडचणी आहेत जे नगरसेवक लेवलवरती सोडवू शकतात, राजकीय लेवलवरती सोडू शकतात। याच्या पहिले त्यांनी आम्हाला मदत केलेली आहे, नाही असं नाही, पण आता अशी वेळ आलेली आहे की पहिलेच्यापेक्षा थोडा जास्त त्रास होतो आहे। म्हणून आम्ही आज मीटिंगमध्ये असं ठरवलं आहे, जो आमच्या कामाचा आम्ही त्याच्या कामाची। निवडणूक होत आहेत, त्या निवडणुकीतल्या ज्या काही अधिकारी हे आहेत, निवडून येणारे आणि थांबणारे जे काही पक्ष आहेत, त्या सर्व पक्षांना आमचं आव्हान आहे की जो कोणी आमच्या मदतीला येईल किंवा आमच्या समस्या जाणून घेईल त्यांच्या मदतीला आम्ही पण येणार, त्यांच्या पाठीशी आम्ही पण थांबणार। कारण प्रत्येक वेळेस असं झालं आहे की जेव्हा आम्ही अडचणीत येतो आहे त्या टायमाला कुठला पक्ष, काही पक्षाने आम्हाला मदत पण केली, पण काही पक्षांची मदत आम्हाला मिळाली नाही आणि जेव्हा आमची मदत त्यांना पाहिजे तेव्हा फक्त इलेक्शनच्या टायमाला वाटते त्यांना। मग आम्ही केवळ इलेक्शन पुरतं नसून आम्ही हा त्यांच्या प्रत्येक इलेक्शन झालं, पुढच्या काही त्यांच्या काही कार्यक्रमात आम्ही सगळ्या सामील होण्यासाठी आम्ही तयार आहोत आणि त्यांनी आम्हाला मदत करावी हीच आमची सगळे साऊंड ओनर्सतर्फे विनंती आहे। डीजे असोसिएशनच्या वतीने आज मीटिंग ठेवण्यात आली होती। त्या मीटिंगमध्ये आमचा एक निर्णय झालेला आहे की जो उमेदवार आमच्या पाठीशी ठामपणे उभे राहील त्यांच्या पाठीशी आम्ही ठामपणे उभे राहील। जो आमच्या अडचणीच्या काळात मदत करेल, पोलीस स्टेशनची असेल किंवा इतर कोणती मदत असेल, जर ती करणार असेल तर त्या उमेदवाराच्या मागे आम्ही 100% राहणार आहोत।